हॅलो फ्रेंड्स, नेहल विक्रांत पाटील व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांचे आगमन झाले. कसे 10 दिवस गेले समजलेच नाही आणि आता विसर्जनाचा दिवस जवळ आलेला आहे. चला माझ्यासोबत गणपती बाप्पांच्या विसर्जनाला. गणपती बाप्पा, तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहणार आहात. विसर्जनाच्या वेळी खरंच बाप्पांच्या आठवणींनी मन भरून आले. कोल्हार नदी येथे गणपती बाप्पांचे विसर्जन केले. नदीच्या पात्रात गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करताना एक वेगळीच अनुभूती येते. गणपती बाप्पा, तुम्ही आम्हाला नेहमीच सुख, समृद्धी आणि शांती देणार आहात. विसर्जनाच्या वेळी बाप्पांच्या आठवणींनी आमचे डोळे पाणावले आणि सर्वात जास्ती तर माझ्या दोन्ही मुलींना दुःख झाले. पण काही नाही, गणपती बाप्पा छान छान आठवणी देऊन गेले आणि पुढच्या वर्षी परत येतील छान छान गोष्टी आणि भरपूर काही घेऊन. अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन केले. माझा लॉंग व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, सो नक्की पहा आणि याचा सेकंड पार्ट देखील मी तुम्हाला लवकरच शेअर करेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.